Hi students, welcome to the English class of 4th standard. हा 4th standardचा English class आहे and we are doing the 15th lesson, a collage. But before that, please share this video, this lesson with your friends and please do not forget to subscribe if you are new to the channel and press on the bell icon. Okay? आता आपण सुरू करूया. This lesson name is a collage. Okay? What is the meaning of collage? A collage is an arrangement of paper cutouts, pictures, photographs, text, etc. Okay, you can make a collage on a single topic or may bring together various topics and ideas in a collage. So what is the meaning of a collage? Collage म्हणजे वेगवेगळ्या टॉपिक्सवर चित्र गोळा करून ती एका ठिकाणी लावलेली किंवा वेगवेगळे लिहिलेली माहिती ती सुद्धा आपण एका पेजवर लावू शकतो ते चित्रांसोबत. ओके, सो कोलाज इज एन आर्टिस्टिक अरेंजमेंट ऑफ पेपर, कटआउट्स, पिक्चर्स, फोटोग्राफ्स. ओके, कटिंग्स. आता इथे सचिन रमेश तेंडुलकर यांचं कोलाज केलेलं आहे. ओके, नाव हिअर वी हॅव ऑल द डिटेल्स ऑफ सचिन. वी हॅव हिज डेट ऑफ बर्थ. व्हॉट इज द डेट ऑफ बर्थ? 24th April 1973. One more cutting is there, that is of his first test match. It was played on 15th November 1989, that was versus Pakistan. Then the first ODI, 18 December 1989 versus Pakistan. Okay, and there are other informations. Now ODI centuries are given, 49. ODI half centuries, 96. Test centuries, 51. And ODI runs, okay, 18,426 ODI runs, and test runs are 15,921. The last test match was on 14 November 2013 versus West Indies. Okay, this was the last test match. Last ODI was 18th March 2012. Okay, versus Pakistan. Now these collages are surrounded with a picture of Sachin over here. Okay, now Sachin Tendulkar receives Bharat Ratna, the youngest recipient of Bharat Ratna. तर सचिन तेंडुलकर हे सर्वात लहान भारत रत्न पुरस्कार घेणारे खेळाडू आहेत. ओके, सचिन तेंडुलकर receives Bharat Ratna and he is the youngest recipient of Bharat Ratna. Now his world records cutting is also put over there. Okay, his world records. First player to score a double century in men's ODI. Then played the highest number of test and ODI matches. The only cricketer to score 100 centuries in international cricket. And the only player to score 50 centuries in test cricket. First batsman to score 15,000 runs in test cricket. All this detailed information is cut on a paper and put as a collage. Okay, हे सगळे माहितीचं कटिंग तिथे चिटकवलेलं आहे सचिनच्या चित्राभोवती. वर्ल्ड रेकॉर्ड फॉर हॅव्हिंग द हायेस्ट नंबर ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स. ओके, आता त्याचे ऑनर्स काय काय आहेत? अर्जुन अवॉर्ड्स, राजीव गांधी खेल रत्न, पद्मश्री, महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण अँड भारत रत्न. हे त्याचे ऑनर्स किंवा त्याचे मिळालेले पुरस्कार आहेत. ओके, आता नेक्स्ट पेजवर सुद्धा माय फेवरेट क्रिकेटर ह्या हेडिंगखाली पण एक पेजवर कोलाज बनवलेला आहे. सो यू कॅन सी सचिनचे अजून पिक्चर्स आहेत आणि अजून माहिती दिलेले कटिंग्स आहेत. रिटर्नमध्ये माहिती दिलेल्याचे स्क्वेअरमध्ये कटिंग्स आहेत आणि त्यांचे फोटोज पण आहेत. ओके, सो वी आर गोइंग टू रीड इट नाउ. टचिंग फेअरवेल स्पीच. अगदी हृदयस्पर्शी सचिनांचं जे भाषण होतं त्यांच्या फेअरवेलच्या वेळेला ते स्पीच इथे दिलेलं आहे. सचिन थँक्ड ऑल द पीपल हू हॅड हेल्प्ड हिम इन हिज लाईफ. ओके, हिज पेरेंट्स, फॅमिली मेंबर्स, रिलेटिव्स, फ्रेंड्स, हिज कोच, डॉक्टर्स, ट्रेनर्स, मॅनेजर्स, मीडिया अँड ऑल द पीपल हू सपोर्टेड हिम. Okay,
वी आर ऑल प्राऊड ऑफ यू सचिन, हे पण छोटेसं कटिंग तिथे लावलेलं आहे. देन प्रोफेसर रमेश तेंडुलकर. ओके, सचिन्स फादर died when the 1999 वर्ल्ड कप मॅचेस वर गोईंग ऑन. 1999चे वर्ल्ड कप मॅचेस चालू असताना सचिन तेंडुलकर यांचे वडील वारले. ओके, सचिन रिटर्न टू इंडिया जस्ट फॉर अ लिटल वाईल अँड रिटर्न इमिजिएटली. ते थोड्या वेळाकरता घरी आले इंडियामध्ये आणि परत ते मॅच खेळायला गेले. ओके, ही स्कोर्ड अ सेंचुरी अनबिटन 140 रन्स ऑफ 101 बॉल्स in the next match against Kenya. He dedicated his century to his father. तर त्यावेळेला त्यांनी सेंचुरी केली होती 140 अनबिटन. ओके, 140 रन्स केलेले 101 बॉल्सनी, आणि ही सेंचुरी त्यांनी आपल्या वडिलांना समर्पण केली होती. डेडिकेटेड टू हिज फादर, डेडिकेटेड दिस सेंचुरी टू हिज फादर. आता नेक्स्ट इज व्हॉट सचिन सॅड अबाउट हिज सर रमाकांत आचरेकर इन हिज फेअरवेल स्पीच. तर रमाकांत आचरेकर जे सचिनचे कोच होते, सर होते, ते त्यांच्याबद्दल सचिन जेव्हा फेअरवेल स्पीचमध्ये बोलत होते तेव्हा ते काय म्हणाल ते बघूया. ते इथे दिलं आहे. ऑन अ लायटर नोट, इन हिज लास्ट 29 years सर हॅज नेवर एव्हर सेड वेल प्लेड टू मी बिकॉज ही थॉट आय वूड गेट कॉम्प्लसंट अँड वूड स्टॉप वर्किंग हार्ड. तर त्यांनी आचरेकर सरांनी त्यांना कधीच वेल प्लेड असं म्हटलं नाही, कारण त्यांना वाटलं की असं बोलल्यामुळे सचिन म्हणजे त्यांना वाटेल की मी आता चांगला खेळतो, अजून कष्ट करायचं गरज नाही आहे असं त्यांना वाटेल, किंवा ते अजून कष्ट करायचे, ही विल स्टॉप वर्किंग हार्ड, अजून कष्ट करायचं सचिन सोडून देईल, किंवा जेवढं झालं त्याच्यावरच समाधान मानेल आणि पुढे अजून चांगलं खेळायचं टाळेल. म्हणून त्यांनी त्यांना वेल प्लेड असं कधीच बोलले नाहीत. मे बी ही कॅन पुश हिज लक अँड विश मी नाव वेल डन ऑन माय करियर बिकॉज देर आर नो मोर मॅचेस सर इन माय लाईफ. तर ते म्हणतात, सर आता तरी मला तुम्ही वेल डन म्हणा, कारण आत्ता मी अजून मॅचेस पुढे खेळणार नाही आहे, त्यामुळे अजून चांगलं खेळण्याचं किंवा काही प्रश्न नाही आहे, त्यामुळे आता तरी मला वेल डन म्हणा असं सचिन त्यांना म्हणाले. ओके, त्यांच्या सरांना म्हणाले. I will be witnessing cricket and cricket will always stay in my heart, but you have had an immense contribution in my life, so thank you very much. ते म्हणाले की क्रिकेट माझ्या हृदयात कायमचं राहील. ओके, बट यू हॅव ॲन इमेन्स कॉन्ट्रीब्युशन इन माय लाईफ, सो थँक यू व्हेरी मच. तर तुमचा माझ्या सक्सेसमध्ये किंवा आयुष्याच्या वाटचालीमध्ये तुमचा फार मोठा वाटा आहे, सो थँक्यू व्हेरी मच असं तो सचिन आचरेकर सरांना म्हणतात. ओके, A young admirer of Sachin Tendulkar has made this collage about the life and work of his favorite cricketer. You can also make a collage about your favorite sportsman or any other personality. तर तुम्ही सुद्धा तुमच्या फेवरेट स्पोर्ट्समॅन कोण असेल किंवा वेगळी व्यक्ती तुमची फेवरेट असेल त्यांचा तुम्ही असं या अशा प्रकारे कोलाज बनवू शकता. ओके, तर आता आपण मिनिंग्स बघूया इथे. What is the meaning of recipient? Recipient means someone who receives something. म्हणजे ज्याला मिळतं त्या माणसाला रेसिपियंट म्हणतात. तुम्हाला जर काही मिळत असेल तर तुम्ही रेसिपियंट असतात. ओके, घेणारा माणूस इज अ रेसिपियंट. टचिंग, मेकिंग यू फील डीपली अबाउट समथिंग. टचिंग म्हणजे भावस्पर्शी, म्हणजे फील करणं, हृदयाला भिडणं. इकडे टचिंगचं मतलब की हृदयाला भिडणं. मेकिंग यू फील डीपली अबाउट समथिंग. मीडिया, all the organizations such as newspapers and television that provide news and information. मीडिया म्हणजे न्यूजपेपर, टी व्ही, हे जे प्रकार आपल्याला न्यूज देतात किंवा रोजच्या ज्या बातम्या सांगतात त्यांना मीडिया म्हणतात. कॉम्प्लासंट, कॉम्प्लासंट मीन्स प्लीज्ड विथ वन सेल्फ अँड मेकिंग नो एफर्ट्स टू इम्प्रूव्ह. म्हणजे पुढे अजून प्रयत्न न करणं, जे सक्सेस मिळाले त्याच्यातच समाधान मानणं, त्याला कॉम्प्लासंट म्हणतात. प्लीज्ड विथ वन सेल्फ अँड मेकिंग नो एफर्ट्स. विटनेसिंग, वॉचिंग समथिंग. विटनेसिंग म्हणजे वॉचिंग समथिंग किंवा एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवणं, त्याचा पाठपुरावा करणं, त्याला विटनेसिंग म्हणतात. सचिन म्हणाले होते, आय विल बी विटनेसिंग क्रिकेट फॉर एव्हर. इमेन्स म्हणजे ग्रेट. इमेन्स लव किंवा इमेन्स प्लेजर म्हणजे इमेन्स म्हणजे खूप जास्ती प्रमाणात, ग्रेट. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे समथिंग दॅट यू डू इन ऑर्डर टू हेल्प समथिंग टू बी सक्सेसफुल. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचा हातभार
to do something that you do in order to help something to be successful. एखादी गोष्ट तडीस नेण्यासाठी किंवा सक्सेसफुल बनवण्यासाठी जे हातभार लागतो त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतात. ओके. नाउ मेक अ कोलाज ऑफ एनी टॉपिक ऑफ युअर चॉईस. ओके. तुम्ही कुठल्याही टॉपिकवर कोलाज बनवा एका पेजवर. ओके. ह्या लेसनमध्ये जसं बनवलं आहे तसं. राईट अ फ्यू लाईन्स अबाउट द फॉलोइंग. आता ह्या 3 गोष्टी दिल्या त्याच्यावर तुम्हाला 3 ते 5 असे एक निबंधासारखं छोटंसं लिहायचं. अ मॅच दॅट यू हॅव सीन ऑन प्लेग्राउंड ऑर ऑन TV. ओके. A match that you have seen on playground or on TV. Next is how your teacher helps you to do better in your work. How your teacher helps you to do better in your work. ह्याच्यावर 3-4 लाईन्स लिहायचे आहेत. आणि थर्ड आहे someone other than your parents and teachers who has helped you. तुमच्या पॅरेंट्स किंवा टीचर्सच्या व्यतिरिक्त ज्यांनी तुम्हाला हेल्प केली आहे तुमच्या अभ्यासात. ओके. त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे अभ्यासात किंवा खेळात. ओके. त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचं आहे. द थर्ड वन इज डू द फॉलोइंग विथ द हेल्प ऑफ युअर टीचर. द काय आहे. द फर्स्ट वन इज फाइंड अँड रीड द फेअरवेल स्पीच गिवन बाय सचिन ऑन वानखेडे स्टेडियम. ओके. ती फेअरवेल स्पीच तुम्हाला शोधून काढायची आहे आणि ती तुम्हाला वाचायची आहे. सचिनने जे वानखेडे स्टेडियमवर फेअरवेल स्पीच दिली होती ती तुम्हाला वाचायची. फाइंड अँड राईट द नेम्स अँड अचिव्हमेंट्स ऑफ ॲटलीस्ट 5 पीपल ऑनर्ड विथ भारतरत्न. भारतरत्न मिळालेल्या 5 व्यक्ती त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. त्यांची माहिती काढून त्यांच्याबद्दल तुम्हाला लिहायचे. फाइंड अँड राईट द नेम्स अँड अचिव्हमेंट्स ऑफ ॲटलीस्ट 3 वेल नोन इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज. तर इंडियन स्पोर्ट्स पर्सनॅलिटीज 3 फेमस स्पोर्ट्समॅन इंडियन त्यांच्याबद्दल तुम्हाला माहिती काढून त्यांच्याबद्दल लिहायचं. ओके. तर असा हा लेसन होता. आय हॅव एक्सप्लेन यू द होल लेसन. सो ऑल द ॲक्टिव्हिटीज द थिंग्स टू डू प्लीज ट्राय अँड डू इट. अँड इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स comment me in the comment box. And 4th standard playlist I have given in the description box where you will get all the lessons of 4th standard. Whichever videos I have done on the English 4th standard chapters, you will be getting them in the playlist which is there in the description box. Till then, bye students, and I will be back with a new lesson. Okay, bye bye.